कधी-कधी काही पुस्तके फक्त शब्दांचा संग्रह नसतात, तर ती आपल्या मनाला भिडणाऱ्या कथा बनतात. अशीच एक अजरामर कादंबरी आहे व्यक्ती आणि वल्ली. ही फक्त व्यक्तिचित्रणांची मालिका नाही, तर एक संपूर्ण जग आहे जिथे प्रत्येक व्यक्तिरेखा आपापल्या रंगात रंगलेली आहे. कुणी खळखळून हसवणारं, तर कुणी मन हेलावून टाकणारं. आणि या असामान्य पात्रांपैकी एक आहे हमसा. एक निरागस, साधी आणि भावना ओतप्रोत भरलेली मुलगी, जिची कथा थेट हृदयाला जाऊन भिडते. या व्हिडिओमध्ये आपण व्यक्ती आणि वल्ली या जगात डोकावू आणि हमसा हिच्या हळव्या, अंतर्मुख करणाऱ्या कहाणीशी परिचित होऊ. तर मग चला सुरुवात करूया. नारायण एक निरागस पण तिरकस चाणाक्ष बालक. आणि मग रामानं सीतेला घराबाहेर का काढलं? अरे बापरे, अरे नारायण, एवढा लहान आहेस पण असे विचित्र प्रश्न विचारतोस. पण नारायणला काय त्याचं काहीच नव्हतं. त्याच्या डोक्यात प्रश्नांची माळ गुंफलेलीच असायची. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना त्याच्या निरागस डोळ्यांनी वेगळ्याच चष्म्यातून पाहिली जायची. लोकांना अगदी गोंधळून सोडणाऱ्या प्रश्नांची तो अक्षरशः वृष्टी करायचा. पण बाबांचं लग्न झालं तर मोठा भाऊ कुठून आला? कधी एकदा मुलं मोठी होतात आणि अतिशहाणा नसलेले प्रश्न विचारतात असं पालकांना वाटत असतं. पण नारायणसारखं मूल असेल तर त्या पालकांचा होणारा घामटा हा समाजशास्त्राचा स्वतंत्र प्रबंधच व्हावा. एकदा वडिलांनी घरात मोठ्या भावाच्या हुशारीचं कौतुक सुरू केलं. अरे बघ, मोठ्या भावाला पहिल्या नंबराने स्कॉलरशिप मिळाली. नारायणने मोठ्या गंभीरपणे विचारलं, मग बाबा, तुमच्या लग्नाच्या आधी भाऊ कुठून आला? त्या क्षणी वडिलांच्या हातातला चहा अर्धाच पडला आणि आईनं कपबशा आवरायला घेतल्या. घरात एक क्षण भयान शांतता पसरली. मग जरा सावरून वडिलांनी खाकरून विषय बदलायचा प्रयत्न केला. हे बघ, तू अभ्यास कर आणि जास्त प्रश्न विचारू नकोस. नारायणसाठी उत्तर मिळालं नाही, पण आईच्या चेहऱ्यावरच्या हलक्याशा हसू दडपण्याच्या प्रयत्नाने त्याला समाधान मिळालं. आणि पोपटाला सगळ्या गालिबच्या गझल कशा कळतात? नारायणच्या कुतूहलाचं नवं केंद्र म्हणजे शेजारच्या चंद्रकांत काकांचं बोलत पोपट. काकांनी अभिमानाने सांगितलं, बघ नारायण, हा पोपट दिल ही तो है म्हणतो. नारायणने गंभीर चेहऱ्याने विचारलं, मग हा गालिबच्या सगळ्या गझल का म्हणत नाही? त्याला बाकीचं समजत नाही का? काका चमकले आणि हात हलवत म्हणाले, अरे, पोपट फक्त शिकवलेलं बोलतो. म्हणजे पोपट गालिबपेक्षा कमी हुशार आहे. काकांच्या डोक्यावरच्या आठ्या वाढल्या. पोपट मात्र दिल ही तो है म्हणत बिचारा आपल्या मर्यादित ज्ञानावर समाधान मानत होता. गणपती बाप्पाचं वाहन उंदीर का? गणपतीच्या आरतीत नारायण नेहमीच सुख करता, दुःख हरता मोठ्याने म्हणायचा. पण गणपतीच्या पायाशी बसलेला उंदीर त्याला काही केल्या पचायचाच नाही. आई, गणपती बाप्पा एवढे मोठे आणि उंदीर एवढासा छोटा. आईने सहज उत्तर दिलं, गणपती बाप्पाचा उंदीर त्याचं वाहन आहे. नारायणने चमकून विचारलं, मग हत्तीवर का नाही बसत? उंदीर धावला की गणपती बाप्पा पडत असतील. आईला काही उत्तर सुचलंच नाही. शेवटी म्हणाली, अरे बाळा, अशा गोष्टी विचारायच्या नसतात. पण नारायणसाठी प्रश्न विचारणं म्हणजे श्वास घेण्याइतकं नैसर्गिक होतं. आणि मग श्रीकृष्ण माखणं खाल्लं तरी त्यांना आईने का नाही मारलं? नारायणला आईच्या शिस्तीचा अनुभव होता. त्यानं एकदा स्वयंपाकघरातल्या तुपाच्या बाटलीला हात लावला आणि आईनं त्याच्या बोटांवर चपट्या मारल्या. हे बघ नारायण, चोरी करायची नाही. त्यानं शांतपणे विचारलं,
पण मग श्रीकृष्णाने माखन खाल्लं तरी त्यांना यशोदामाईने का नाही मारलं? आईचं उत्तर काय देणार? अरे, तो कृष्ण आहे ना, त्याला कोणी मारत नाही, मग मला का मारलं? आई निरुत्तर झाली. पण एका लहानशा प्रश्नातून नारायणने मोठं तत्वज्ञान मांडलं होतं. अशा निरागसतेला उत्तर काय द्यायचं? नारायण हा फक्त एक मुलगा नव्हता. तो आपल्या भोवती असलेल्या सगळ्या परंपरांना प्रश्न विचारणारा चाणाक्ष बालक होता. तो थेट विचारायचा, तो थेट बोलायचा आणि समोरच्याला ते अडचणीत टाकायचं. पुलच्या लेखणीतून निर्माण झालेला नारायण प्रत्येकाच्या मनातल्या त्या लहानशा बंडखोर मुलाचं प्रतिबिंब आहे, जो प्रश्न विचारायची भीती बाळगत नाही. तुमच्याकडे असं एखादं निरागस पण भेदक प्रश्न विचारणारं मूल आहे का? त्याचे प्रश्न तुम्हाला गोंधळात टाकतात का? नसेल तर कदाचित तुमच्या मनातला नारायण कुठेतरी लपून बसलाय. तो पुन्हा बाहेर आणा आणि विचारत राहा. पण मग बाबांचं लग्न झालं तर मोठा भाऊ कुठून आला? सखाराम गटणे. शाब्दिक लाटांचा महापूर. तुम्हाला माहित आहे का, ब्रह्मांडाचं रहस्य खरं तर मीच शोधलं होतं. आणि एवढं बोलून सखाराम गटणे थोडा थांबतो. तुमच्याकडून एखादा वा किंवा खरंच का हा प्रतिसाद यायची वाट पाहतो. पण तसा प्रतिसाद मिळाला की तो स्वतःच पुढे बोलायला सुरुवात करतो. पण त्या न्यूटननं आणि आइन्स्टाईननं माझा शोध चोरला. मी त्यावेळी गणपतीत घरी बसून विचार करत होतो आणि त्या क्षणीच मला लक्षात आलं की गुरुत्वाकर्षणाचं गुपित कुठे. पण हे सांगितलं तर कोणी मान्यच करणार नाही, म्हणून मी गप्प बसलो. सखाराम गटणे म्हणजे चालतंबोलतं ज्ञानकोश. पण अडचण अशी आहे की हा ज्ञानकोश स्वतःच ज्ञान स्वतःच लिहितो आणि त्यावर स्वतःच शिक्कामोर्तब करतो. अहो, मला त्या गोष्टीबद्दल सगळं माहीत आहे. सखाराम गटणे कोणत्याही चर्चेत सहज घुसतो. मग ती राजकारणाची असो, अर्थशास्त्राची असो की अगदी पुराणकथांची. महाभारत माहीत आहे का तुम्हाला? अरे, कृष्ण हा खरा मुत्सद्दी होता. तो 100% राजनीतीचा बाप होता. कोणीतरी अर्धवट मान हलवतो. पण हे तुम्हाला माहिती नाही की खरं तर दुर्योधनाचा एक गुप्त सैन्यदल होतं आणि त्या सैन्यामुळे कौरवांनी युद्ध जिंकलं असतं. पण कृष्णानं एक गुप्त डाव टाकला. खरंच का, कोणीतरी विचारतं. हो की नाही? माझ्या आजोबांनी सांगितलं होतं आणि मी स्वतः त्या विषयावर अभ्यास केलाय. पण हे महाभारतात कुठं आहे? अहो, महाभारताच्या मूळ ग्रंथात नाही, पण दुर्मिळ प्रतांमध्ये उल्लेख सापडतो. हा शोध अजून पूर्ण झालेला नाही, पण मीच त्यावर काम करतोय. कसलं गुप्त सैन्य, कुठला गुप्त डाव, हे फक्त सखाराम गटणेंनाच माहिती असतं. पाण्यात मासे का असतात? एकदा चहाच्या टपरीवर सखाराम गटणे ज्ञानाचा फवारा उडवत होता. अचानक कोणीतरी बोललं, अहो, मासे पाण्यात का असतात? हा प्रश्न विचारणारा केवळ गंमत म्हणून विचारत होता. पण सखाराम गटणे यांनी तो अत्यंत गंभीरपणे घेतला. हा खूप खोल विषय आहे. तुला माहिती आहे का, एकेकाळी मासे झाडांवर राहायचे. काय, त्या माणसाच्या हातातला चहा अर्धाच राहिला? हो. पण मग पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण वाढलं. झाडं छोटी झाली आणि मोठे मासे खाली पडले. मग ते समुद्रात गेले आणि तिथेच राहिले. हे कुठं लिहिले? अहो, पुराणातलं ज्ञान आणि विज्ञान समजून घेतलं की हे सहज लक्षात येतं. थोडं डोकं लावा. त्या माणसानं कप खाली ठेवला आणि स्वतःच्या डोक्यावर हात मारला. माझं मत म्हणजे अंतिम सत्य. सखाराम गटणे कोणत्याही चर्चेचा शेवट अशा वाक्यानं करतो, हे माझं मत आहे.
आणि माझं मत म्हणजे अंतिम सत्य. कोणीतरी विचारतो, पण तुम्ही दिलेला मुद्दा अर्धवट आहे. अहो, माझं ऐकून घ्या. मी सांगतोय ना, मग ते खरंच असणार. त्याला कुठलाही प्रतिवाद मान्य नसतो. त्याचं बोलणं म्हणजे अटल सत्य असतं. आणि तो समोरच्याला बोलायची संधी कधीच देत नाही. सखाराम गटणे अखंड बोलत राहणारी संस्था. सखाराम गटणे म्हणजे ज्ञानाचा स्फोटक बॉम्ब. त्याला विषय असो वा नसो, तो बोलतोच. त्याला तुम्ही प्रश्न विचारा, त्याचं उत्तर ठरलेलं असतं. 1. मला त्याबद्दल सगळं माहीत आहे. 2. मी त्यावर संशोधन केलं आहे. 3. माझं मत म्हणजे अंतिम सत्य. अशा माणसासोबत चर्चा करायची म्हणजे सागरात पोहायचा प्रयत्न करणाऱ्या पाणबुड्याची अवस्था होते. तुमच्या ओळखीत असा कोणी सखाराम गटणे आहे का, जो प्रत्येक विषयावर आपला अधिकार गाजवतो, जो बोलायला लागला की समोरच्याला बोलायची संधीच मिळत नाही, जो आपलं मतच अंतिम सत्य समजतो? नंदा प्रधान. काव्याचा थोर तज्ज्ञ. काव्य म्हणजे काय रे बाबा? काव्य म्हणजे आत्म्याची तडफड, भावनांची उलथापालथ. आणि मी तर या क्षेत्राचा ऋषी आहे. हे वाक्य उच्चारत असताना नंदा प्रधान आपल्या मिशांचा एक टोक वर उचलतो आणि हात झटकत एका अदृश्य प्रेक्षकांना अभिवादन करतो. समोर बसलेल्या लोकांनी टाळ्या वाजवाव्यात अशी त्याची अपेक्षा असते. पण तिकडे लोक मात्र आपसात नजरांजर करतात. हे काय नवसंकट! काव्य ही माझी साधना आहे. नंदा प्रधान म्हणजे एक अशी व्यक्ती की ज्याने स्वतःला काव्यसम्राट म्हणून घोषित करून टाकलं आहे. आणि त्याला कुणाच्या शिक्क्याची गरज नाही. कविता सुचली म्हणजे काय सुचलं असतं माहीत आहे, तो एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवून सांगतो. ती ईश्वराची थेट प्रेरणा असते. आणि मी म्हणजे ईश्वराच्या प्रेरणांचा चालता बोलता धबधबा आहे. अहो, माझ्या कविता हृदयात घुसतात. त्याच्या कविता म्हणजे भावनांचा एक अनोखा खेळ. पण तो खेळ कितपत समजण्यासारखा असतो हे समजणं कठीणच. गगनाला भिडे मी, जळत्या तायांचा धगधगता अंगार, पृथ्वीच्या छाताडावर ओळखीच्या दुहखाचा भार. वा, कोणीतरी नकळत उद्गारतो. हे काहीच नाही. प्रधान एकदम उत्साहाने समोर झुकतो. एकदा मी आत्म्याचे अश्रू नावाची कविता लिहिली होती. लोकांना इतकं भावली की एकाने तिथल्या तिथे डोळ्यात पाणी आणलं. कोण? मीच. कविता लिहिणं ही साधी गोष्ट नाही. आजकालच्या लोकांना कविता काय असते हे कळतच नाही. प्रधान ओरडतो. अहो, मी काव्यवाचनाला गेलो होतो आणि समोरच्या लोकांनी अर्थ समजत नाही म्हणून विचारलं. मग मी त्यांना स्पष्ट सांगितलं, कविता समजत नाही म्हणजे तुमचं मन भावनाशून्य आहे. माझ्या कविता म्हणजे भावना व्यक्त करण्याची तीव्र शक्ती आहे. पण त्यात अर्थ आहे का, कोणीतरी विचारतं. अर्थ? काव्याचा अर्थ शोधणं म्हणजे फुलाचा सुगंध मोजण्यासारखं आहे. कवीने काय लिहिलं याचा विचार करत बसू नका, ते अनुभवा. समोरची मंडळी गोंधळलेली दिसतात. आत्ममग्नता म्हणजे कवीची ओळख. नंदा प्रधान स्वतःला फार मोठा कवी समजतो. त्याच्या शेजारी कोणी असो की नसो, तो स्वतःच्याच विश्वात हरवलेला असतो. कधी तो स्वतःशीच म्हणतो, शब्द हे तलवारीसारखे धारदार असतात. पण माझे शब्द म्हणजे प्रेमळ हलकीशी चापटी. कधी स्वतःच्या कवितांना रसिकांच्या हृदयात जखमा करायला तो प्रवृत्त होतो. त्याच्या कविता आणि विचारसरणी दोन्ही हास्यास्पद. एकदा एका व्याख्यानात त्याला लोकांनी विचारलं, तुमच्या कवितेत एवढी वेगळी शैली कुठून आली? शैली? प्रधान हसतो. अहो, शैली म्हणजे काय?
ती तुमच्या रक्तात असावी लागते. कविता लिहिताना मी शब्द निवडत नाही, शब्दच मला निवडतात. पण खरा प्रश्न असा होता, त्या शब्दांची अर्थपूर्ण मांडणी असते का? ते कुणालाच ठाऊक नव्हतं. नंदा प्रधान स्वतःलाच शाबासकी देणारा कवी. नंदा प्रधान म्हणजे एक असा कवी जो स्वतःच्या कवितांना दाद देतो. त्याने एकदा कविता सादर केली आणि कुणीही प्रतिसाद दिला नाही. तेव्हा त्याने स्वतःच टाळ्या वाजवल्या. अहो, लोकांच्या मनाला भिडेल अशी कविता लिहिणं सोपं नसतं, तो म्हणाला. आणि माझ्या कविता मनात थेट घुसतात. हो, पण नंतर बाहेरही पडतात, कोणीतरी कुजबुजलं. पण प्रधान ऐकतो का? नाही. तो पुन्हा दुसरी कविता सुरू करतो. तुमच्या ओळखीतही असा कोणी आहे का, जो स्वतःलाच महान समजतो, जो स्वतःच्या कल्पनांच्या दुनियेत इतका रमतो की सत्याचा काही संबंधच राहत नाही? अण्णा उर्फ अंतू बर्वा, कायम सरकारवर ताशेरे झोडणारा तिखट बुजुर्ग. हे सरकार म्हणजे काय? ह्यांना कोणी तरी ठोकलं पाहिजे. असं जर कोणाच्या तोंडून ऐकू आलं आणि आवाज जर कडवट पण तरीही मिश्किल वाटला, तर समजून जा, तो अंतू बर्वा. निव्वळ नाव घेतलं तरी डोळ्यांसमोर येतो एक चिडका, काटकुळा, डोक्यावर टक्कल आलेला, पण मिशा ऐटीत वळवलेला वृद्ध. त्याच्या नजरेत सरकार, समाज, सगळी व्यवस्था बकाल झालेली असते आणि तोच शेवटचा सत्यवादी उरलेला असतो. हे सरकार म्हणजे चहात साखरेच्या ऐवजी मीठ टाकणारा बावळट कारभार. कधीही विचारा, देशाची परिस्थिती कशी आहे? अंतू बर्वा तत्काळ उत्तर देईल. ही परिस्थिती म्हणजे काय? चहात साखरेच्या ऐवजी मीठ टाकून दिल्यासारखी आहे. पिण्याजोगी नाही आणि ओतून द्यायला जीवावर येतो. कोणत्याही सरकारी धोरणावर त्याचा एक सडेतोड निष्कर्ष, ह्यांना ना अक्कल आहे ना लाज. हे पहा, सरकार म्हणजे हातातला लाडू आहे. खाल्ला तरी फसगत, टाकला तरी वाईट, आणि हातात धरला तर मुंग्या चिटकल्याच म्हणून समजा. या गाढवांनी देशाची वाट लावली आहे, असं म्हणणं म्हणजे त्याचं सकाळचं दूध प्यायल्यासारखं रोजचंच काम. रस्ते आहेत की बैलगाड्यांचा अड्डा? एकदा बसस्टँडवर उभा असताना एका नव्या माणसानं बोलता बोलता विचारलं, रस्ते सुधारलेत का हो आता? अंतू बर्वा फटकन बोलला, रस्ते? अहो, हे रस्ते आहेत की बैलगाड्यांचा अड्डा? आणि सरकारला विचारलं तर म्हणतात विकास चालू आहे. ह्यांना विकास म्हणता येईल तर मी ब्रह्मदेव आहे. पलीकडून एक तरुण म्हणाला, पण सरकार आता नवीन योजना आणतन्य म्हणे. काय रे, तुला अजून ह्यांच्यावर विश्वास आहे का? अंतू बर्वा थोडा पुढे सरसावला. अरे, हे सरकार म्हणजे पावसात भिजलेल्या माचीसच्या काड्या. घ्यायला हातात गोड दिसतात, पण कुठलीही पेटत नाही. तुम्हाला खरं सांगू का? हा देश फक्त वायावर चालतो. कधी बस स्टँडवर, कधी चहाच्या टपरीवर, कधी फाटक्या खुर्चीत बसून अंतू बर्वाचं एक काम, सरकारला शिव्या घालणं. आणि हे करताना त्याच्या चेहऱ्यावर कमालीचं समाधान असायचं. तुम्हाला खरं सांगू का? हा देश काही नेत्यांनी नाही चालवला. तो फक्त वायावर चाललाय. कसम, कोणीतरी विचारायचं. हे असंच, सरकार कुठल्या दिशेनं फुंकतो तिकडे देश ढकलला जातो. मग आपण काय करायचं? काय करायचं? अरे, आपण फक्त चहा प्यायचा आणि देश कुठे जातोय ते बघायचं. ह्या देशाचं काही खरं नाही. कधी भारताची तुलना दुसऱ्या देशाशी झाली की अंतू बर्वाचा चेहरा अजूनच तापायचा. हे पहा, जपान बघा, अमेरिकेच बघा, आणि मग हा आपला देश बघा. सगळे आम्हाला मागे टाकून गेले. कोणीतरी समजावतं, पण देश प्रगती करत आहे ना? हो हो, असं म्हण ना.
प्रगती म्हणजे कशी? म्हाताऱ्याच्या हातात काठी द्यावी आणि म्हणावं, बाबा आता धावपट्टीत भाग घे. पण म्हातारा तर लंगडतच चालेल, कोणीतरी हस्त म्हणायचं, ह्यांना तेच हवं आहे, अंतू बरवा खांदे उडवत म्हणायचा. लोक लंगडत चालले की त्यांना वाटतं, हे बघा, हालचाल वाढली म्हणजे विकास झाला. अण्णा, मग तुम्हीच का नाही उभे राहत निवडणुकीला? एकदा कोणीतरी थट्टेने विचारलं, अण्णा तुम्हीच का नाही उभे राहत निवडणुकीला? अंतू बर्वा त्या माणसाकडे बघत काही क्षण स्तब्ध राहिला आणि मग हसून म्हणाला, अरे, त्यासाठी माणसाला नीचपणाची लाज वाटता कामा नये, आणि ती आमच्याकडे उपजतच नाही. म्हणून आम्ही चहा पितो आणि हे घळ चाललेलं बघतो. भैया नागपूरकर, क्रिकेटशास्त्राचा स्वयंघोषित तज्ज्ञ. क्रिकेट हा फक्त खेळ नाही, तो एक साधना आहे. भैया नागपूरकर क्रिकेटच्या गप्पांशिवाय जगूच शकत नाही. आणि गंमत म्हणजे तो स्वतः मैदानात कधी उतरलेलाच नाही. तरीही क्रिकेटचं असं काही ज्ञान देतो की ब्रॅडमन सुद्धा खुर्चीत बसून ऐकू लागेल. काय खेळाडू होते रे बाबा. भैयाचा आवाज ऐकला की समजायचं, आज 5 कप चहा लागणार. तो बसला की समोरचे लोक क्रिकेटचा ग्रंथ वाचल्यासारखे ऐकू लागायचे. काय खेळाडू होते रे बाबा आधीचे. ह्याच्या तोडीचा कोणीच नाही. सध्या फक्त जाहिरातीत बघायला मिळतात. असं म्हणून भैया आपली मान हलवायचा आणि समोरचा माणूस नकळत होय होय करत बसायचा. स्ट्रेट ड्राईव्ह म्हणजे कसब हवं रे बाबा. भैया क्रिकेटच्या तंत्रावर इतक्या गंभीरतेने बोलायचा, जणू काही त्याने स्वतःच ब्रॅडमनला शिकवलं होतं. अहो, स्ट्रेट ड्राईव्ह म्हणजे फक्त बॅट फिरवणं नाही हो. तो एक नाद आहे, एक काव्य आहे. बॅट आणि बॉलचं नातं म्हणजे कृष्णराधेचा परमानंदच समजा. कुणीतरी विचारायचं, पण भैया तुम्ही कधी खेळलात का? त्यावर भैया लगेच हात हलवत म्हणायचा, अहो, मी खेळायला लागलो असतो तर ह्या गावात दुसरा कसोटीपटू झाला असता. पण बघा, नियतीनं मला विचारवंत केलं. हे ऐकून समोरच्याचा हसू दाबायचा प्रयत्न असायचा. आता क्रिकेट राहिले का? भैयाला हल्लीचं क्रिकेट आवडत नसे. पूर्वी क्रिकेट म्हणजे ती एक कला होती. आता फक्त धावांचा बाजार झालाय. आमच्या वेळी 50 धावा करणं म्हणजे कष्ट, आणि आता बघा, 4 बॉलमध्ये 24 धावा. असं क्रिकेट असतं का? पण भैया, T20 मध्ये हे नॉर्मल आहे. नॉर्मल? ह्याला क्रिकेट म्हणतात. मग वडापावलाही पावभाजी म्हणायला लागा. सचिन, द्रविड, लारा माझ्या काळातले हिरो. भैया प्रत्येक खेळाडूचा मोठा चाहता. त्याच्या मते सचिन क्रिकेटचा देव होता, द्रविड तटबंदी होता, लारा म्हणजे सौंदर्य. त्याने सांगितलेले किस्से ऐकले की वाटायचं, हे खेळाडू त्याच्या घरातच राहायचे की काय. अहो, द्रविडचा एक डिफेन्सिव्ह शॉट पहा आणि मग मला सांगा, तो खेळत होता का भिंत बांधत होता? पण भैया, आता नवे खेळाडू पण भारी आहे. अहो, ते भारी नाही, ते फक्त बडबड करतात. पूर्वी कर्णधार पायाने बॉल रोखायचे, आता फक्त ट्विटरवर बोलायचे. मी प्रशिक्षक असतो तर भारत 7 वेळा वर्ल्ड कप जिंकला असता. भैयाच्या गप्पा ऐकल्यावर वाटायचं, तो भारतीय संघाचा प्रशिक्षक असता तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडही त्याच्याकडून सल्ला घेत. मी असतो तर संघ कसा घडवला असता. सगळ्या खेळाडूंना म्हणालो असतो, मनगटात ताकद ठेवा, पण बॅटिंगमध्ये लय असू द्या. आणि हे क्षेत्ररक्षण काय करता तुम्ही? क्षेत्ररक्षण म्हणजे एक कला आहे. ते काही हातपाय हलवायचं काम नाही. भैया, मग तुम्ही एकदा मैदानात का उतरत नाही? कुणीतरी विचारायचं, मग भैया
तुम्ही एखाद्या संघाला का ट्रेनिंग देता? भैया हस्त म्हणायचा, अरे मी मैदानात उतरलो असतो तर बाकीच्यांना खेळायलाच मिळालं नसतं. का? कारण माझ्या नावाखालीच संघ तयार झाला असता, भैया नागपूरकर 11. आणि हे ऐकून सगळे हसायला लागायचे. तुमच्या ओळखीत असा कोणी आहे का जो क्रिकेटबद्दल इतकं बोलतो पण स्वतः कधीच खेळत नाही? जो सगळ्या खेळाडूंच्या तंत्राबद्दल सांगतो पण स्वतः बॅट धरली नाही? जो स्वतःला महान समजतो पण मैदानात जायला वेळच नाही? तर समजून घ्या, तोच तुमचा भैया नागपूरकर आहे. हरितात्या, महाभारताचा चालता बोलता अध्याय. हे असलं काही कुणीच लिहू शकत नाही. हे मी स्वतः अनुभवलं आहे. संध्याकाळच्या वेळेस गल्लीतली पोरं जशी मैदानावर धावत जातात, तशी हरितात्या दारातल्या पडवीत येऊन बसायचे आणि बसल्या बसल्या महाभारताच्या युद्धाला सुरुवात व्हायची. काय सांगू रे, तो युद्धप्रसंगच आगळा होता. कुठल्याही गोष्टीचा कुठलाही संदर्भ न देता हरितात्या थेट सुरुवात करत. काय सांगू रे, तो युद्धप्रसंगच काही और होता. अर्जुनाच्या गाड्याचं चाक मातीत अडकलं आणि समोरच 100 कौरव सैन्य उभं. त्याच वेळी भीष्मांचा बाण निघाला आणि मी. हरितात्या, तुम्ही? अहो हो, मीच तर होतो तिथं. मी काय उगीचच सांगतोय का? त्या क्षणी अर्जुनाला मी सांगितलं, रे अर्जुना, पाय मागे नको टाकू. हा क्षत्रिय धर्म आहे. आम्ही सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकायचो, कारण आमच्या समोर फक्त हरितात्याच नव्हते, तर महाभारताच्या रणांगणात उभे असलेले एक थोर योद्धा होते. तेव्हा मी हातातली गदा उचलली आणि हरितात्यांची युद्धकथा अजून रंगत जायची. त्या दिवशी जर मी नसतो तर महाभारताची कदाचित वेगळीच कथा लिहिली गेली असती. त्याच वेळी दुर्योधन माझ्यावर चालून आला. मी लगेच गदा उचलली आणि पण हरितात्या, दुर्योधनाशी गदायुद्ध भीमाने केलं ना? अरे, त्या आधीची गोष्ट सांगतोय मी. त्याला जमिनीवर आपण्याआधी मी त्याला चांगलंच धडा शिकवलं. भीमाला तर मीच सांगितलं होतं, अरे भीम्या, त्याच्या मांडीत मार, नाहीतर हा परत उठेल. पण ते त्या ग्रंथांमध्ये लिहिलं नाही. आम्ही त्यांचं बोलणं ऐकून चकित होऊन जायचो. इतकी वर्ष महाभारत शिकवणारे गुरुजन ही गोष्ट आम्हाला का नाही सांगत? रामायणातली लढाई तर अधिक भयंकर. महाभारताच्या गोष्टी संपल्या की हरितात्या रामायणाकडे वळायचे. लक्ष्मण युद्धात जखमी पडला तेव्हा मला स्पष्ट आठवतंय, हनुमानाला मीच सांगितलं होतं, बाळा, संजीवनी घ्यायला जा. लक्ष्मणाला काही झालं तर रामराज्याचं स्वप्नच भंग पावेल. कुणीतरी विचारायचं, पण हरितात्या, तुम्ही तेव्हा कुठे होता? अरे, लक्ष्मणाच्या उजव्या हाताला होतो मी. त्याच्या ढालीवर माझा हात होता. आम्ही विचार करायचो, हरितात्या म्हणजे अर्ध्या इतिहासात होते की काय? शेवटी आम्ही इतिहास घडवला. हरितात्यांचं आत्मविश्वासानं सांगणं आम्हाला रोमांचित करायचं. आम्ही फक्त युद्ध केलं नाही, तर इतिहासच घडवला. या हातांनी कित्येक शत्रूंचा नाश केला आणि शेवटी विजय मिळवला. आम्ही थरारून जायचो. डोळ्यासमोर रणसंग्राम उभा राहायचा. मग तो रामायण असो की महाभारत. कधी कधी वाटायचं, खरंच इतक्या मोठ्या इतिहासात हरितात्यांचं नाव का नाही? मग समजायचं, इतिहास कोणाला लिहायचा हेही कदाचित हरितात्यांनीच ठरवलं असेल. तुमच्या घरातही असं कुणी आहे का जे स्वतःच ऐतिहासिक पात्र झाल्यासारखं बोलतं?
ज्याच्या कथांमध्ये स्वतःचा थोर पराक्रम असतो आणि जो लहान मुलांना मोहवून टाकतो, तर समजा तोच तुमचा हरितात्या. गोमू मामा. निरागसतेचा विनोद. अहो, काय झालं? मी काही बोललो का? गोमू मामा. हे नाव घेताच डोळ्यासमोर एक साधा, शांत, थोडासा बावळट वाटणारा माणूस उभा राहतो. त्यांच्या चेहऱ्यावर कायम एक हसू असायचं आणि त्यांच्या बोलण्यात एक विलक्षण, नकळत निर्माण होणारा विनोद असायचा. माझं काही चुकलं का? गोमू मामांना कायम स्वतःच चुकतन्य असं वाटायचं. कुणीही काही बोललं तरी ते लगेच म्हणायचे, अहो, मी काही बोललो का? एका वेळी मामांनी चुकून वीजबिलाचा चेक पाणी भरलेल्या टाकीत टाकला. त्यांना विचारलं, हे काय केलंत? ते अगदी निष्पाप चेहऱ्याने म्हणाले, अहो, मी कधी म्हणालो पाण्यात टाका? चेक हातातून गेला आणि पाणी होतच तिथं. मी तरी काय करणार? कधी कुणी त्यांना काही विचारलं की ते लगेच म्हणायचे, अहो, मी काही बोललो का? तुम्ही रागावलात का? गोमू मामांना सगळ्या जगाचा आनंद हवासा वाटायचा. कुणी जरा आवाज चढवून बोललं की ते हळूच विचारायचे, तुम्ही रागावलात का? एकदा एका लग्नात चुकून त्यांनी दुसऱ्यांच्या शूज घालून बाहेर पडायचा प्रयत्न केला. त्या गृहस्थांनी संतापून विचारलं, हे काय करताय? मामा अगदी निष्पापपणे म्हणाले, अहो, मी काही बोललो का? त्या गृहस्थांचा अजून जास्त संताप झाला. पण आम्ही मात्र हसून हसून बेहाल झालो. मी एकदम योगी माणूस. एकदा मामांना कोणी विचारलं, मामा, तुम्ही एवढे शांत कसे राहता? ते मोठ्या समाधानी सुरात म्हणाले, कारण मी एकदम योगी माणूस आहे. म्हणजे मला स्वतःला कशाचंच काहीच नसतं. म्हणजे मी दुसऱ्यांच्या साड्या विसरतो, चष्मे विसरतो, अगदी स्वतःचं नाव पण विसरतो. आम्ही सगळे हसून लोटपोट झालो. माझी जबाबदारी नाही. एकदा मामांनी नव्या बुटाचा एक जोड घेतला आणि घरी आणला. काही वेळाने लक्षात आलं की त्यांनी फक्त उजव्या पायाचा बूट आणलाय. त्यांना विचारलं, मामा, हा काय प्रकार? ते शांतपणे म्हणाले, अहो, डाव्या पायाच्या बुटाची जबाबदारी दुकानदाराची. गोमू मामा एक हास्यास्पद निरागसता. गोमू मामा कुठेही गेले तरी काहीतरी गडबड हमखास करणार, आणि ती गडबड ही अशी की रागावता पण येणार नाही आणि हसू थांबवता पण येणार नाही. त्यांची निरागसता हास्यास्पद होती. त्यांचा स्वभाव एकदम अल्लड होता. पण त्यांच्या सोबतीने काही क्षण घालवले की आयुष्य किती हलकमफुलकं असू शकतं याचा अनुभव यायचा. आणि शेवटी कुठेही काहीही गडबड झाली तर आम्ही विचारायचो, हे काय? गोमू मामांच्या स्टाईलमध्ये झालं का? बटाट्या बुवा. कीर्तनातले शहाणे, आयुष्यातले बावळट. संसार म्हणजे मृगजळ आहे. माणसाने त्याला आसक्त होता कामा नये. यच्चयावत भौतिक सुखे सोडून द्यावीत. आणि हे सांगणारे कोण? बटाट्या बुवा. स्वतः मात्र तुपावर तर्रीत भाजी आणि 10 पोळ्या फस्त करून त्यावर गुलाबजामचा प्रासाद घेणार. त्याग करा, पण आधी मला पूर्ण पोळी द्या. बटाट्या बुवा हे व्यासपीठावर उभे राहिले की लोक मंत्रमुग्ध व्हायचे. त्यांच्या कीर्तनातलं वजन हे त्यांच्या आवाजाइतकंच दणकट असायचं. संसार हा क्षणभंगूर आहे. त्याग केलाच पाहिजे. विलासामध्ये गुंतू नका. प्रवचन ऐकून एका भक्ताने विचारलं, बुवा, मग तुम्ही इतकी मोठी गाडी कशाला ठेवली आहे? बुवा लगेच मिश्किल हसले.
अरे ती गाडी नाही, ती तर संसाराचा भार वाहण्यासाठी आहे. संतोष हा सर्वोत्तम आहार आहे. बुवा नेहमी म्हणायचे, अन्नावर तुटून पडू नका, शरीराला फक्त आवश्यक तेवढंच द्या. पण हे सांगणारे बुवा दर 3 तासांनी काहीतरी खाताना दिसायचे. त्यांना भरल्या ताटाशिवाय प्रवचनाला बसताच यायचं नाही. एकदा तर त्यांनी उपवासाच्या दिवशी 700 ग्राम मिठाई चापली आणि म्हणाले, हे तर फळाहार आहे, लोभ वाईट आहे, पण आमचं पाकीट सांभाळा. लोभ हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे पैशाचा ममता सोडा. पण बुवा कुठेही गेले तरी पिशवी घट्ट धरून असायचे. एकदा एका भक्ताने त्यांना विचारलं, बुवा तुम्ही स्वतः पैशाचा लोभ का सोडत नाही? बुवा डोळे मिचकावत म्हणाले, अरे बाबा, तो लोभ नाही, तो आहे भविष्याची योजना. माझ्या पायावर डोकं ठेवा, पण बूट सांभाळा. बटाट्या बुवांची वाक्यम ही एक वेगळीच कविता असायची. त्यांना भक्त मंडळींनी नमस्कार केला की ते म्हणायचे, भक्ती करा, नमस्कार करा, पण तुमचे चप्पल सांभाळा, कारण हा संसार फार धोकादायक आहे. पुण्य मिळवा, पण लगेच पैसे पाठवा. बुवा म्हणायचे, दान करा, दान हेच खरे पुण्य. आणि लोकांना गहिवरून यायचं. बुवा आम्ही काय करू? बुवा हळूच उत्तर द्यायचे, काही नाही, फक्त या खात्यावर पैसे टाका. बटाट्या बुवा म्हणजे एक अफलातून करामत. बटाट्या बुवांच्या गप्पांमध्ये एक मिश्किल हावभाव, त्यांच्या बोलण्यात शब्दांचे खेळ आणि त्यांच्या कृतीत एक गोडसर विरोधाभास. त्यांच्या बडबडीवर हसूही यायचं आणि त्यांच्या गोड भाषणांमुळे माणसाला काहीतरी शिकल्यासारखंही वाटायचं. ते स्वतः कधी त्या शिकवणी आचरणात आणू शकले नाहीत, पण त्यांच्या शब्दांनी कित्येकांच्या हृदयाला हलवून टाकलं. आणि शेवटी जसं ते म्हणायचे, हे सर्व मृगजळ आहे, पण आधी मला त्या जिलेबीचा तुकडा द्या. चिंतामणराव, थोडे इंग्रज, थोडे आम्ही. अहो, आमच्या वेळेस हे असलं काही नव्हतं हो. आम्ही शुद्ध इंग्रजी संस्कृतीत वाढलो. आणि हे बोलणारे कोण? चिंतामणराव, स्वतःला ब्रिटिश उच्चभ्रू संस्कृतीचं अपत्य समजणारे, पण साधी चहा सुद्धा बशीत ओतून फुंकर मारत प्यायचे. वेल यू नो, मराठीपणा कुठे आहे आता? चिंतामणराव यांचा एक सवय होती, कोणताही मराठी विषय सुरू झाला की त्याला इंग्रजी संस्कृतीच लेबल लावायचं. पूर्वीच्या काळी माणस काटकटीत असायची. का हो? बघा, इंग्लंडमध्ये कोणी सकाळी तेल चोपडतं का केसाला? यावर त्यांच्या शेजारच्या देशपांडे आजोबांनी हळूच विचारलं. मग इंग्लंडमध्ये लोक संडासाच्या बाहेर बशीत चहा ओतून पितात का? इंग्रजांचं काय डेकोरम होतं? एकदा एका लग्नात जेवण सुरू असताना चिंतामणरावांनी मोठ्या शिष्टाईने चमच्याने पूर्ण पोळी फोडायचा प्रयत्न केला. तेवढ्यात पोळीच्या मधल्या पुरणाचा गोळा तोंडावर उडाला. अरे बापरे! ब्रिटिश डायनिंग एटिकेट मध्ये असलं काही नसतं. देशपांडे आजोबांनी परत विचारलं, चिंतामणराव, ब्रिटिश डायनिंग एटिकेट मध्ये चपाती असते का? आमच्या काळात असं नव्हतं. चिंतामणराव नेहमी म्हणायचे, या पिढीला काही सुसंस्कारच नाही. आम्ही तर लहानपणी शुद्ध इंग्रजीत संभाषण करायचो. त्यांचा नातू एका दिवशी विचारतो, आजोबा, तुम्ही इंग्लंडला गेला आहात का? नाही, पण आमच्या वेळी आम्ही रोज संध्याकाळी इंग्लंडच्या थाटात चहा घेत होतो. म्हणजे बशीत ओतून, फुंकर मारून. त्या इंग्रजांचं मोठं कौतुक, इंग्रजांचं राहणीमान, त्यांचा थाट,
त्यांच्या सवयी, सगळंच कसा आदर्श. एकदा शेजाऱ्यांनी विचारलं, मग चिंतामणराव, तुम्ही आपल्या मुलीचं लग्न इंग्लंडमध्येच जमवलं का? छे हो, तिथले लोक आमच्या पातळीचे नाही. काहीतरी क्लास हवा ना. चिंतामणराव एक स्वदेशी इंग्रज. त्यांच्या भाषेत यू नो हा शब्द नसला तर संभाषण अपूर्णच वाटायचं. स्वतःला उच्चभ्रू समजणारे, पण घरात जुन्या पद्धतीने घडी केलेले कपडे घालणारे, इंग्रजी संस्कृतीचा उगम आपणच घडवला असं समजणारे, पण रोज मराठीतच भांडण करणारे. आणि अखेर त्यांच्या तोंडचं शेवटचं वाक्य, बटाट्याचा भाजी पण एकदम ब्रिटिश डिश वाटते मला, यू नो. दामले सर, गणित समजलं नाही, उठा बेंचवर. शिस्त म्हणजे शिस्त आणि अभ्यास म्हणजे अभ्यास, ही घोषणाच होती दामले सरांची. दामले सर म्हणजे वर्गात पाय ठेवल्या ठेवल्या पिनड्रॉप शांतता. कोणाची साखर तोंडात विरघळावी तशी विद्यार्थ्यांची वाचा गिळगिळीत व्हायची. शिस्त म्हणजे काय? त्यांच्या वर्गात 2 नियम होते. 1. अभ्यास करा. 2. पहिला नियम पाळा. संपूर्ण शाळा दामले सरांच्या रागीट आवाजाने हादरायची. मुलांनो, वर्गात गोंधळ म्हणजे शिक्षा, आणि शिक्षा म्हणजे उठा बेंचवर. ही धमकी इतकी प्रभावी होती की एखादा विद्यार्थी उगाच बेंचवर उभा राहिला तरी शेजारचा मुलगा देखील घाबरून पायांच्या बोटांवर उभा राहायचा. गणित समजलं नाही, थांबा. त्यांच्या गणिताच्या वर्गात सर समजलं नाही म्हणणं म्हणजे आत्मघातकी गोष्ट. एकदा बिचाया देशपांडेने धाडस केलं, सर मला हा प्रमेय समजला नाही. सरांनी एक दृष्टी टाकली आणि खणखणीत आवाज आला, उठ बेंचवर. दामले सर आले की आम्ही सरपटत जायचो. दामले सर यायच्या आधीच पोरं एकमेकांना सांगायची, अरे वहीतल्या पानांना कोपरा नसावा. सरांना कोप्या असलेली वही म्हणजे बेशिस्त वाटते. बटाटेवड्याचा वासही शाळेच्या गेटमध्ये आल्यावर बंद करायचा. वर्गात पाठ करून येण्याची आठवण ठेवायची, नाहीतर बेंचवर उभं राहायचं. आता सर्वांना एक एक उदाहरण विचारतो. एक दिवस त्यांनी सांगितलं, चला प्रत्येकाने एक एक गणिताचं उदाहरण सांगायचं. संपूर्ण वर्ग देवा रे देवा म्हणत चरफडू लागला. देशपांडेने धीर करून विचारलं, सर उदाहरण म्हणजे नेमकं काय? सरांचा भयंकर कटाक्ष, हा काय प्रश्न आहे? हेच उदाहरण झालं. आता सगळं पाठ करून या. त्यांच्या तासाच्या शेवटी हमखास वाक्य असायचं, आता हे सगळं पाठ करून या, नाहीतर काय होईल हे विचारू नका. त्यांनी सांगितलं की संपलं. दामले सर म्हणजे शिस्तीचा मूर्तिमंत अवतार, आणि शिस्त म्हणजे काय ते आम्हाला त्यांच्या वर्गात कळायचं. नाहीतर काय होईल याचा विचारही करवत नसे. अप्पा आठवणींची पारायण. अरे आमच्या काळात असं नव्हतं. हे तुमच्या पिढीला समजणार नाही. ह्या 2 वाक्यांशिवाय अप्पांच्या गप्पा पूर्णच होत नसतं. त्यांचं बोलणं सुरू झालं की संध्याकाळ कुठे संपायची ह्याचा काही नेम नव्हता. जेवायला उशीर झाला तरी चालेल, पण त्यांच्या आठवणींच्या डब्यातून अजून काहीतरी बाहेर काढायचं असतंच. आमच्या वेळचं गणित. एकदा घरातलं कुणीतरी म्हणालं, अप्पा गणित शिकायचं आहे, समजत नाहीये. अप्पांनी एक सुस्कारा टाकला आणि म्हणाले, अरे आमच्या काळातली गणित कशी असायची माहिती आहे का? आणि लगेच सुरू झाली एक कथा. आमच्या गुरुजींची एक सवय होती, कोणाचं उत्तर चुकलं की सरळ पट्टीने पाठीत एक ठेवायची. मग काय, संख्याविषयक बुद्धी आपोआप वाढायची. एकदा रामभाऊनं 7 गुणिले 8चं उत्तर 54 दिलं.
गुरुजींनी लगेच 54च्या ऐवजी 7-8 म्हणजे 15 फटके दिले. इतकं सांगून अप्पा स्वतःच हसले आणि आम्ही मात्र तोंड वेंगाडून बसलो. ह्या आजच्या गाड्या. कोणी गाडीच्या गतीचं कौतुक केलं की अप्पा चिडायचे. अरे, ह्या गाड्या म्हणजे काही नाही. आमच्या वेळी बैलगाडीत बसून सुद्धा आम्ही लोणावळ्याला 2.5 तासात पोहोचायचो. आम्ही विचारायचो, पण अप्पा, ट्रेननं तर 1 तासच लागतो ना. त्यावर अप्पा म्हणायचे, अरे, त्या वेळी वेळेला वेळ होता. आम्हाला हा वाक्यप्रयोग अजूनही समजलेला नाही. आमच्या वेळचं प्रेम. एकदा कुणीतरी सिनेमातल्या प्रेमकथेचं कौतुक केलं. अप्पा लगेच म्हणाले, अरे, आमच्या वेळचं प्रेम म्हणजे प्रेम. हल्ली काय, मोबाईलवर 2 मेसेज पाठवले की झालं. आमच्या वेळी मुलगी फक्त खिडकीतून एक कटाक्ष टाकायची आणि आमच्या अंगावर रोमांच यायचे. एकदा एका पोरीच्या प्रेमात एवढा पडलो होतो की संध्याकाळी चुकून तिच्या वाड्यातल्या विहिरीतच पडलो. आम्ही म्हणालो, मग पुढे काय झालं? अप्पा शांतपणे म्हणाले, तिच्या बापाने बाहेर काढलं. गप्पांच्या वहिवाटीतून काळात प्रवास. अप्पांचं बोलणं म्हणजे काळाचं चाक उलट फिरवण्यासारखं होतं. त्यांच्यासोबत बसल्यावर हल्लीच्या जीवनात किती बदल झाले ह्याची जाणीव व्हायची. आमच्यासाठी सुद्धा त्यांच्या गप्पा म्हणजे हसण्याचा कार्यक्रमच असायचा. आणि शेवटी प्रत्येक गोष्टीवर ते एकच म्हणायचे. हे तुमच्या पिढीला समजणार नाही. बापू काणे. श्रद्धेचा अतिरेक. अहो, बाबांच्या कृपेने सगळं होतं. तुम्ही विज्ञान मानता. अहो, मी स्वतः डोळ्यांनी चमत्कार पाहिले. बापू काणे म्हणजे चालता बोलता चमत्कारांचा ज्ञानकोश. त्यांच्यासाठी सगळ्या समस्यांचं एकच उत्तर होतं, बाबांचा आशीर्वाद. आणि त्यांनी तो घेतला नसता तर म्हणे पृथ्वी तिच्या अक्षावर फिरणं सोडूनच दिलं असतं. चमत्कारी चष्मा. एकदा बापूंनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं, माझ्या डोळ्यांना अचानक अंधुक दिसायला लागलं होतं. कोणत्याही डॉक्टरने इलाज सांगितला नाही. मग मी थेट बाबांकडे गेलो. बाबांनी मला झाडाखाली उभं केलं, काहीतरी पुटपुटले आणि माझ्या डोळ्यांवर राख फुंकली. त्या क्षणाला मला सगळं स्पष्ट दिसायला लागलं. हा चमत्कार नाही का? मी विचारलं, मग आता तुम्ही चष्मा का लावलाय? अहो, तो राख एकदा धुतली गेली ना, बापूंनी निरागस उत्तर दिलं. साप गेलाच. गावात एकदा अफवा पसरली की बापूंच्या घरात साप शिरलाय. आम्ही सगळे धावत त्यांच्या घरी गेलो आणि काय पाहतो, बापू मध्यभागी बसलेत आणि हातात एक लहानसा तांब्या. साप ह्या तांब्यात अडकून पडलाय. सगळ्यांनी कुतूहलाने पाहिलं, पण तांब्यात काहीच नव्हतं. आम्ही विचारलं, बापू, साप कुठाय? बापू हसून म्हणाले, अहो, बाबांनी चमत्कार केला आणि तो अदृश्य झाला. ते ऐकून आम्ही सगळ्यांनीच तिथून काढता पाय घेतला. बाबांचा प्रसाद, औषध की चमत्कार? एकदा बापूंनी सांगितलं की त्यांच्या बाबांचा एक विशेष प्रसाद आहे जो कोणतीही तब्येतीची तक्रार दूर करतो. डोकं दुखतं, बाबांचा प्रसाद. पाय मुरगळला, बाबांचा प्रसाद. पोरगं अभ्यास करत नाही, बाबांचा प्रसाद. मी विचारलं, बापू, हा प्रसाद नक्की असतो तरी काय? बापू म्हणाले, ते गुपित आहे. पण एकदा खाल्लं की आजार गडप. पुढच्या आठवड्यात बापू स्वतः तापाने फणफणलेले होते. मी हस्त विचारलं, बाबांचा प्रसाद घेतला का? बापू म्हणाले, अहो, सगळा संपला ना. श्रद्धा आणि बुद्धीची लढाई. बापू काणे हे भक्ती आणि अंधश्रद्धेच्या मधल्या सीमारेषेवर बसलेले गृहस्थ होते. त्यांच्या बोलण्यावर लोक हसत, पण त्यांचा भक्तिभाव मात्र अढळ होता.
त्यांची श्रद्धा बघून कधी कधी वाटायचं चमत्कारांवर विश्वास ठेवणं सोपं असतं, पण काही गोष्टींचा विचार करायला मात्र लागतो. पण बापूंसाठी विचार हा फक्त दुसऱ्यांनी करायची गोष्ट होती. भवाई काकू कुरकुरणाया कारखान्याच्या मालकी. हे देवाघरचं घड्याळच उलटं फिरतन्य. माझं कधी ब्र होणार. सारा संसार माझ्याच मानेवर बसलाय. कुठून आलं हे दुखणं. माझ्या नशिबीच ते लिहिलंय. भवाई काकू म्हणजे चालता बोलता तक्रारींचं कारखानं. त्यांच्या बोलण्याला सुरुवात झाली की साया घरात एक अघोषित संचारबंदी लागू व्हायची. शेजारच्या काकूंनी जरा विचारलं, काय काकू, तब्येत बरी आहे ना? तर पुढच्या 15 मिनिटांत संपूर्ण घराला एक दुःखद कथा ऐकायला मिळायची. कधी संपणार या तक्रारी. सकाळी उठल्यापासून त्यांचा दिवस तक्रारींनीच सुरू व्हायचा. चहा जरा गार झाला की माझ्या आयुष्याचंच पाणी तापलंय. पावसाची 4 थेंब काय पडली की लगेच हो हे दुखणं पुन्हा उफाळून आलं. आणि उन्हाळा जरा जास्त झाला की हे बघा माझ्या नशिबात चुकून जाणं लिहिलंय. त्यांचं एक वाक्य अत्यंत प्रसिद्ध होतं, हा संसार मीच ओढते, बाकीचे सगळे पाहुणे आहेत. काकूंचा वादळासारखा आवाज. भवाई काकूंचं बोलणं म्हणजे एक अखंड प्रवाह. त्यांना ऐकणारा माणूस अर्ध्या तासात स्वतःच्या जीवनावर विचार करायला लागायचा. एकदा त्यांनी सासूच्या काळातलं दुःख सांगायला सुरुवात केली. माझ्या सासूबाई म्हणजे साक्षात चंडाळ. मला झोपायला सुद्धा परवानगी नव्हती. त्यानंतर लगेच नव्याच्या कामाची तक्रार. अहो, ते फक्त ऑफिसला जातात, घरातलं काही कळच नाही. मग मुलांचं. माझ्या हाडांचं पाणी करून मोठं केलं आणि आता फोनवर बोलायला पण वेळ नाही. आणि मग शेवटी देवावर टीका. हे देवा, मी मागच्या जन्मी काय पाप केलं होतं. घरातली गुप्तहेर संस्था. भवाई काकू म्हणजे शेजारच्या घरातल्या प्रत्येक हालचालींचा अहवाल ठेवणाऱ्या गुप्तहेर संस्था. कुणाच्या घरात काय शिस्तन्य, कोण कधी बाहेर जातय, कोणाचं कुणाशी पटत नाही, सगळं त्यांना माहिती असायचं. त्यांनी एकदा मोठ्या विश्वासाने सांगितलं, शेजारच्या वहिनींनी काल मसाला भात केला होता, पण तो तिखट झाला. मी विचारलं, काकू तुम्ही खाल्ला का? त्यावर त्या म्हणाल्या, नाही रे. पण त्यांच्या नव्याच्या खोकण्याचा आवाज ऐकला. अखेरचा निष्कर्ष. भवाई काकू म्हणजे जीवनभर चालणारा कुरकुर स्पेशल रेल्वे. त्या कुठेही गेल्या तरी तिथल्या लोकांना आता पुढे काय या प्रश्नाने सतत घेरलेलं असायचं. माणस त्यांना टाळायचा प्रयत्न करायची, पण त्या पुन्हा कुठून तरी हजर व्हायच्याच. कधी घराच्या गॅलरीत, कधी देवळाच्या पायऱ्यांवर, तर कधी किराणावाल्याच्या दुकानात. आणि तक्रारींची गाडी पुन्हा सुरू व्हायची. सखाराम शेणवी. काटकसर आणि कंजूषपणाचा महामेरू. एखादी गोष्ट गरजेची आहे का, की फक्त हौस म्हणून घेताय? अहो, पैसे झाडाला लागत नाहीत हम. 4 आणे वाचवायचे असतील तर 4 पावले चालायला काय हरकत आहे? सखाराम शेणवी म्हणजे कंजूषी या शब्दाचा चालता बोलता अर्थ. त्यांची संपूर्ण दुनिया म्हणजे जमा खर्चाची वही आणि पैसे वाचवण्याचे मंत्र. बंक कर्मचारी, पण पैशांच्या बाबतीत बंक लुटल्यासारखे वागणारे. बंकेत मोठ्या हुद्द्यावर काम करणारे शेणवी साहेब घरात मात्र पैशाच्या बाबतीत कोट्यधीश असूनही भीक मागणाऱ्या या प्रवृत्तीचे होते. त्यांच्या घरी प्रत्येक वस्तू अजूनही टिकते या तत्वावर वापरली जायची. घरातलं जुनं रेडिओ सेट आतापर्यंत व्यवस्थित चाललाय, अजून 10 वर्षे नक्की टिकेल. बायकोने नवीन साडीची मागणी केली तर उत्तर, तू हीच साडी घेतली होती ना 1983 मध्ये? अजून मस्त आहे. कपड्यांना ठिगळ लागत गेली तरी
त्याचा काही फरक नाही. घरातलं काम करताना उपयोगी पडेल. बाजारात गेला की विक्रेत्यांची परीक्षा सुरू. सखाराम शेणवी म्हणजे बाजारात गेला की विक्रेत्यांसाठी धोक्याचा इशारा. तुमचं हे टोमॅटो कितीला आहे? 20 रुपये किलो. अहो, समोरच्या गाड्यावर 15च्या भावाने आहे. तुम्ही लूट करताय. विक्रेता काही बोलणार तोच शेणवी साहेबांनी समोरच्या गाडीवर जाऊन सौदेबाजी सुरू केली. तुमचं 15 म्हणताना मग 10 रुपयाला द्या. अखेर विक्रेत्यांनाही कंटाळा यायचा आणि शेणवी साहेब चला मोठा सौदा झाला या आनंदात 5 टोमॅटो घरी घेऊन यायचे. रिक्षा? नाही, चालत जाऊया. बंकेत कामाला जाण्यासाठी रिक्षा पकडायची. अहो, ते तर पैशांचा अपव्यय. 2 किलोमीटर चालायला काही होत नाही, पण 18 रुपये वाचतात. आमच्या लहानपणी 5 किलोमीटर रोज चालत जायचो. आताचे लोक आळशी झाले. त्यांच्या बरोबर कुठेही गेला तर लक्षात ठेवा, प्रवासाचा खर्च स्वतःच्या खिशातूनच करावा. पैसा म्हणजे देव. सखाराम शेणवींना पैशाचं एवढं प्रचंड वेड होतं की त्यांनी स्वतःचा पैसा पूजन सोहळा सुरू केला होता. पगाराच्या दिवशी नोटांचा छोटा हिशोब करून त्या पाण्यात डुबवून म्हणायचे, तुमच्यामुळेच आपला संसार चालतो. बायकोच्या हातात पैसा दिला की एक सूचना, हे वायफळ खर्च करू नकोस आणि उरलेले पैसे माझ्या परवानगीशिवाय हलवायचे नाही. पैसा म्हणजे जपून ठेवायची चीज. सखाराम शेणवी म्हणजे कंजूषपणाचा कळस. पैशांचा योग्य वापर करावा हे खरं, पण नवीन वस्त्र म्हणजे विलासीपणा अशी त्यांची शिकवणूक होती. त्यांना एकदा मित्राने विचारले, शेणवी, तुम्ही एवढे पैसे का वाचवता? त्यावर उत्तर आले, हे सांगायला मी पैसे देणार नाही. बंडोपंत गोड बोले. सवींमध्ये गुरफटलेला अवलिया. सव्य म्हणजे काय माहिते? जी माणसाला सुटत नाही, उलट माणूसच तिला चिकटून बसतो. आणि जर सवेंची एखादी चालती बोलती प्रतिमा असती तर ती बंडोपंत गोड बोले यांचा स्वभाव म्हणजे एकदम वल्ली. कधी उगाच स्वतःशीच पुटपुटत राहणार, कधी चहा प्यायला घेतला तर आधी त्याच्या वाफा न्याहाळणार आणि कधी कुठली तरी विचित्र सवय जडवून घेत जगभर गोंधळ घालणार. चहा म्हणजे विधी. चहा प्यायचा तर त्यातही एक विधी असावा असं बंडोपंतांचं ठाम मत. एका कपातून दुसऱ्या कपात ओततं राहायचं. असं केल्याशिवाय चहा नीट ढवळला जात नाही. ह्या हॉटेलातले लोक ढवळतच नाही म्हणून स्वतःच करायला लागतं. पण हा चहा ओतायचा विधी त्यांच्या शेजारच्या टेबलावर बसलेल्या माणसाला मात्र जीवावर यायचा. कधी कपातून बाहेर चहा सांडायचा तर कधी कप पायावर पडायचा. आणि बंडोपंतांचं उत्तर, अहो, लक्ष ठेवा ना. माझ्या चहाच्या विधीत अडथळा आणलात म्हणजे अपशकुनच. वेळेच्या बाबतीत काटेकोर. बंडोपंत म्हणजे घड्याळाच्या काट्याइतकं शिस्तप्रिय. फक्त ह्या काट्याला 10 ते 15 मिनिटांचा फरक असतो. तुमचं घड्याळ बरोबर नाहीये. माझ्या मते 7 वाजायला अजून 8 मिनिटं आहेत. त्यांच्या मते कोणत्याही गोष्टीला वेळ लावणं म्हणजे आयुष्याची अपमानाच. दूध गरम करायचं तर अगदी ठरलेल्या 4 मिनिटांत, त्यापेक्षा जास्त झालं तर दूध नासायचं. पत्र लिहायचं, अरे त्यासाठी अर्धा तास काय घालवायचा. 10 मिनिटात पत्र झालं पाहिजे. पण अजब गोष्ट म्हणजे स्वतः मात्र चहा प्यायला तासभर लावणार आणि कप डोळ्यासमोर धरून त्याच्याशी संवाद साधणार. वस्तू ठरलेल्या जागीच हव्यात. बंडोपंतांना कोणतीही वस्तू तिच्या नेहमीच्या जागेवरच हवी. एक दिवस त्यांचं चष्म्याचं कव्हर त्याच्या ठरलेल्या जागेवर नव्हतं तर घर डोक्यावर घेतलं. माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही, नाहीतर घरात गोंधळ उडतो.
बिचाया त्यांच्या पत्नीला ह्याचा फार त्रास. अहो, चष्मा कपाटात नाही तर टेबलावर ठेवलाय, यात काय एवढं? अगं, तो कपाटात हवा म्हणजे हवा, नाही तर माझी विचारशक्ती मंदावते. बंडोपंतांचा बुरखा नियम. एका वेळी दोन गोष्टी करायच्या नाही, हा बंडोपंतांचा अजून एक विचित्र नियम. जेवताना बोलायचं नाही, बोलताना खायचं नाही, कपडे घालताना गाणी गुणगुणायची नाही. ह्या नियमांमुळे अनेकदा गोंधळ व्हायचा. एकदा ते बाजारात गेले आणि दुकानदाराने विचारलं, साखर किती हवी? बंडोपंतांनी फक्त बोट दाखवली, बोलायचा नाही, हा त्यांचा नियम. दुकानदाराने 10 किलो साखर दिली आणि ते बिचारे काही बोलू शकले नाही. अवलिया पण आपलाच. बंडोपंत गोडबोले ह्यांच्या ह्या सवयी हास्यास्पद वाटत, पण त्यांचा कुणाला त्रास द्यायचा हेतू नसायचा. त्यांचा प्रत्येक नियम, प्रत्येक सवय ही फक्त त्यांना स्वतःला कसं नीट ठेवता येईल ह्याचा भाग असायचा. आणि म्हणूनच बंडोपंत गोडबोले ह्या जगात एकमेव आहेत. बाळ गंगाधर टिळक उर्फ बाळ्या, क्रांतीची भाषा, कृतीचं वाळवंट. मी नुसता बोलत नाही, तर क्रांती करतो. हे वाक्य बाळ्याचं आयुष्य होतं, किंवा निदान त्याच्या मते तरी होतं. आपल्या नावातच बाळ गंगाधर टिळक असल्यामुळे स्वतःला तो कोणीतरी फार मोठा क्रांतिकारक समजायचा. पण सत्य काय होतं? तर हा मनाने फक्त वाघ आणि अंगाने मात्र आळशी माणूस होता. परिवर्तनाची गरज आहे. आपल्या देशाचं काही खरं नाही. माझ्या हातात सत्ता असती तर मी 2 दिवसात सगळं बदललं असतं. सरकार हे जनतेच्या हितासाठी नाही, तर स्वतःच्या फायद्यासाठी चालतं. अशा प्रकारची मोठमोठी वाक्यं तो रोज कुठेतरी फेकत असायचा. पण त्याच वेळी त्याला विचारलं की, तू तरी काय केलंस देशासाठी? यावर मात्र तो खाकरायचा आणि विषय बदलायचा. चहा कट्टा आणि क्रांतीचे फड. सकाळी जरा लवकर उठून काहीतरी करावं हे बाळ्याच्या रक्तातच नव्हतं. पण संध्याकाळी मात्र कट्ट्यावर बसून मोठमोठ्या गप्पा मारायच्या, समाज सुधारायचा आणि सरकार उलथवून टाकायचं. समाजाला विचारांची गरज आहे. लोक जागरूक झाले पाहिजेत. हे तो इतक्या जोशात सांगायचा की खरंच काहीतरी मोठं करतोय असं वाटायचं. पण तेवढ्यात कुणीतरी विचारायचं, उद्या मोर्चा आहे, आपण जाऊ का? आणि बाया लगेच बोलायचा, अरे बाबा, उद्या जरा काम आहे, पण तुम्ही नक्की जा. दुष्काळात 13वा महिना. बायाचं भाषण. एकदा कॉलेजमध्ये त्याला भाषण द्यायचं होतं. त्याने अगदी भारावून सांगितलं, आज मी तुम्हाला समाजाच्या ख्यादू-खांविषयी सांगणार आहे. संपूर्ण भाषणात तो सरकार कसं निकम्मा आहे, लोक कसे झोपलेत आणि आपण कसं मोठं काहीतरी करायला हवं यावर जोर देत होता. पण शेवटी एका प्राध्यापकांनी विचारलं, बाया, हे सगळं ठीक आहे, पण तू स्वतः काय करतोस? बाया एकदम गडबडला. त्याने पाणी प्यायचं सोंग केलं, खाकरला आणि विषय बदलला. तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांना कळून चुकलं, अरे, हा फक्त बोलणारा नेता आहे, करणारा नाही. बाळ गंगाधर टिळक नाही, फक्त बाया. बाया स्वतःला क्रांतिकारक समजायचा, पण प्रत्यक्षात त्याचा आणि कृतीचा कधीच संबंध आला नव्हता. त्याच्या बोलण्यात जशी आक्रमकता होती, तशीच त्याच्या कृतीत सुस्ती होती. शेवटी लोकांनी ठरवलं, हा बाळ गंगाधर टिळक नव्हे, फक्त बाया आहे. कर्वे गुरुजी. तत्वज्ञानात गुरफटलेले पण व्यवहारात गोंधळलेले. विद्येचा खरा उपयोग म्हणजे जीवन समृद्ध करणे, नाही का? गुरुजींच्या तोंडून असे भारी वाक्य ऐकायला मिळाले की मुलांना धडकी भरायची.
गणित शिकवताना विश्वाच्या गूढतेवर पोहोचायचं, इतिहास शिकवताना तत्वज्ञानात शिरायचं आणि इंग्रजी शिकवताना संस्कृतच्या श्लोकांचा आधार घ्यायचा. हे सगळं म्हणजे कर्वे गुरुजींची खासियत. ज्ञानसागरात पोहणारे पण किनाराही दिसत नाही. गुरुजींनी एकदा वर्गात घोषणा केली, आज आपण व्याकरणाच्या बारकाव्यांमध्ये डोकावूया. मुलं आधीच तयार होती. त्यांनी वह्या उघडल्या. गुरुजींनी सुरुवात केली, व्याकरण हे जीवनाच्या शिस्तीचं प्रतीक आहे. विचार करा, जर भाषा अस्ताव्यस्त असेल तर समाज कसा चालेल. मुलं गोंधळली, पण गुरुजींनी सुरूच ठेवलं. म्हणून समजा, जर एखाद्या व्यक्तीला योग्य रीतीने वाक्य रचता येत नसेल तर तो जीवनात यशस्वी कसा होईल. आता वर्गात कुजबूज सुरू झाली, कारण गुरुजी अजूनही व्याकरण शिकवायला लागलेच नव्हते. धडा सुरू होण्याआधीच तास संपतो. एका दिवशी त्यांनी वर्गात प्रश्न विचारला, शिष्य हो, जीवनाचं अंतिम उद्दिष्ट काय आहे. आता हे ऐकून संपूर्ण वर्गात शांतता पसरली. एका धाडसी विद्यार्थ्याने विचारलं, गुरुजी, आप आज भूगोल शिकायचं ना. गुरुजींनी गंभीर चेहऱ्याने उत्तर दिलं, अगदी योग्य. पण पृथ्वीचा विचार करताना आपण तिच्या अस्तित्वाचाही विचार करायला हवा. पृथ्वी आहे म्हणजे आपण आहोत, आणि आपण आहोत म्हणजे आपल्याला तिचा आदर ठेवायला हवा. इतक्यात घंटा वाजली आणि गुरुजींचं तत्वज्ञान तिथेच थांबलं. मुलांच्या वहीत भूगोलाचं एकही वाक्य लिहिलं गेलं नव्हतं. व्यवहारात मात्र भलतंच. गुरुजी तत्वज्ञानात कितीही गढलेले असले तरी व्यवहारात मात्र सगळाच गोंधळ असायचा. एकदा ते बँकेत गेले. कॅशियरला म्हणाले, माझ्या खात्यात किती आहे. कॅशियरने सांगितलं, 250 रुपये आहे. गुरुजी गडबडले, हे काय, कालच मी 500 रुपये भरले ना. कॅशियर म्हणाला, हो, पण तुम्ही त्याच दिवशी 250 काढले. गुरुजींनी कपाळावर हात मारला. अरे रे, व्यवहाराचा हिशेब ठेवणंही महत्वाचं आहे हे मीच विसरलो. गुरुजी महान होते, पण कर्वे गुरुजींना ज्ञान समुद्रासारखं होतं. पण व्यवहारात मात्र ते कायमच गोंधळलेले असायचे. मुलांनी ठरवलं, गुरुजींच्या शिकवण्याकडून शिकायचं, पण गुरुजींसारखं गोंधळायचं नाही. रावसाहेब इंग्रजाळलेले पण संस्कृतीच्या प्रेमात. व्हेरी गुड, पण जरा सभ्यतेनं वागलं पाहिजे. मॅनर्स, अंडरस्टँड. रावसाहेबांचं व्यक्तिमत्व म्हणजे अगदी ब्रिटिश दर्जाचं भारतीय मिश्रण. एकीकडे गॉड सेव्ह द क्वीन म्हणणारे, तर दुसऱ्या क्षणी शंकराच्या जटेतून गंगा वाहते असा भाविकपणाही असलेले. इंग्लंडची हवा लागलेले महाराष्ट्रीय गृहस्थ. रावसाहेब म्हणजे असे गृहस्थ होते की जणू भारतीय शरीरात ब्रिटिश आत्मा वावरत होता. सकाळी नाश्त्याला पोहे असले तरी चहा मात्र इंग्लिश स्टाईल, विथ मिल्क अड 2 शुगर क्यूब्स. कधीही सिगारेट ओढली नाही, पण सिगार हातात धरून हार्वर्ड युनिव्हर्सिटी बद्दल बोलायला काही कमी करत नव्हते. असे तुम्ही की तसे तुम्ही. रावसाहेब एकदा लग्नाला गेले. तिथे शुद्ध मराठमोळ्या जेवणाची व्यवस्था होती. पूर्ण पोळी, मसाले भात, आमटी. पण रावसाहेबांनी पाहता क्षणी विचारलं, कुठे आहे कटलरी. सगळे चकित. रावसाहेब हाताने जेवायला घाबरत होते. अहो, हाताने खाल्लं तर खाण्याला चव येते, कुणीतरी सुचवलं. रावसाहेब गोंधळले. बरोबर आहे, पण ब्रिटिशांनी फोर्कस्पून दिले ते काही कारणानेच ना. गावातले लग्न आणि साहेबांची फजिती. एका वेळेस ते गावात एका लग्नाला गेले. भाडी पद्धतीनं सतरंजा टाकून जेवण चालू होतं. रावसाहेबांना जमिनीवर बसायला सांगितलं.
ओह नो, मी गुडघ्यावर काही बसत नाही. लिव्हरपूलमध्ये असताना आम्हाला. इतक्यात एक छोटा मुलगा पुढे आला आणि म्हणाला, रावसाहेब, तुम्ही सगळ्यात पुढे बसा. माझघरात एक खुर्ची ठेवलीय तुमच्यासाठी. रावसाहेब सुटकेचा श्वास सोडून म्हणाले, देवाची कृपा. अहो, माणसाने थोडा सोयीचा विचार करायलाच हवा ना. संस्कृतीच्या गोंधळात सापडलेले रावसाहेब एकदा रामायणावर भाषण देत होते. रामायण हा एक ग्रंथ मॅनिफेस्टो आहे. त्यात संस्कृती आहे, पण तिथे डिसिप्लिनही आहे. श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या. इतक्यात एकाने विचारलं, रावसाहेब, तुम्ही गीता वाचली आहे का? रावसाहेब थोडे अडखळले. होय, अर्थातच. पण मी आधी शेक्सपियर वाचला. त्यातही गीतेसारखं तत्वज्ञान आहे. संपूर्ण सभा स्तब्ध झाली. माणूस मनानं कुठेही असला तरी. रावसाहेबांचा गोंधळ कायम होता. हृदयाने ते भारतात होते, पण बुद्धी मात्र इंग्लंडमध्ये अडकली होती. त्यांनी आयुष्यभर संस्कृतीचा ताळमेळ साधायचा प्रयत्न केला. पण शेवटी लोक म्हणायचेच, रावसाहेब म्हणजे ब्रिटिश काळातील शेवटचा भारतीय साहेब. धोंडूतात्या, पांडित्याचा देखावा आणि विसंगतींचा पसारा. अहो, विद्या ही अशी असते. म्हणजे काय? अर्जुनाने तिरंदाजी शिकली तशी. धोंडूतात्यांना बोलायला लागलं की भल्या भल्यांना गोंधळ उडावा. अर्ध बोलतील, उरलेलं तुम्हीच समजा. शब्द इतके क्लिष्ट वापरतील की शब्दकोश संपला तरी अर्थ कळणार नाही. ज्ञान संपन्न की ज्ञान विभ्रम. एकदा वाचनालयात गप्पा रंगल्या होत्या. सर्व जण रामायण आणि महाभारत यावर चर्चा करत होते. धोंडूतात्यांनी डोळे मिटले आणि म्हटलं, अहो, महाभारतात सगळं आहे. राजकारण, धर्म, युद्धनीती. अर्जुन म्हणजे काय? एक प्रकारचा सत्तावादी नायक होता. सभेत सन्नाटा पसरला. पण अर्जुन सत्तावादी नव्हता. तो धर्मयुद्ध लढला, कोणीतरी सुचवलं. अहो, पण तेही राजकारणाचंच एक अंग आहे. हे तत्वज्ञान समजून घ्यायचं असतं. धोंडूतात्यांचं तत्वज्ञान म्हणजे काय म्हणायचं हे मलाच माहीत, पण तुम्ही स्वतः शोधा. दृष्टिकोनाचा गोंधळ. धोंडूतात्यांचा अजून एक गुणधर्म म्हणजे प्रत्येक गोष्टीत ज्ञानाची पखरण करायची. रस्त्यावर भाजीवाल्याशी पण चर्चा करताना त्यांचा संवाद असा, मुळा घेताय? अहो, मुळा हा मूळ भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. जसा तो जमिनीत घट्ट रुतलेला असतो, तसंच आपलं तत्वज्ञान. भाजीवाला चक्रावला. साहेब, किती द्यायचा? अहो, मुळ्याला किंमत नसते. त्याचं तत्वज्ञान समजून घ्या. उगाच गंभीरता. शाळेतील मुलं पाटीवर लिहित होती. धोंडूतात्या तिथे उभे राहून निरीक्षण करत होते. एका मुलाने अक्षर काढलं आणि धोंडूतात्यांनी मिशीला हात लावला. वा, हे अक्षर म्हणजे एक युगप्रवर्तन आहे. बघा, बाळ हा टिळकांसारखा जोरदार उभा आहे. मुलं भांबावली. शिक्षकाने हळूच विचारलं, तात्या, अक्षराचा आणि टिळकांचा काय संबंध? अहो, अक्षर हेही बंडखोरीचं एक साधन आहे. मग टिळक, गांधी, लोकराज्य, लोकमान्य सगळं आलंच. पराभूत विचारधारा. एकदा सभा भरली होती. सर्व लोक गप्पांच्या रंगात होते. धोंडूतात्यांनी उठून भाषण सुरू केलं. समाज हा एक वर्तुळ आहे. तुम्ही कोणत्याही दिशेने चाला, तुम्ही शेवटी तिथेच पोचता. म्हणजे कोणी विचारलं, म्हणजे आज तुम्ही वर्तमानपत्र वाचता, उद्या ते वर्तमानपत्र वाचून कोणी तरी पुस्तक लिहील आणि त्यावरून परवा नवीन विचार जन्माला येईल.
सगळे विचारात पडले. म्हणजे विचारणारा अजूनही अर्थ शोधतोय. अंतिम निष्कर्ष. धोंडूतात्या मोठे विद्वान होते का, की मोठ्या विद्वानांचं आभास निर्माण करणारे होते? हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहिला. त्यांचं बोलणं ऐकलं की वाटायचं काहीतरी भारी बोलले, पण नंतर लक्षात यायचं नेमकं काय म्हणाले ते कळच नाही. हंसा. निरागसतेचं कोमल चित्र. हंसा म्हणजे जणू एका पावसाळी संध्याकाळी गवतात गवसलेलं छोट फुलपाखरू. ती आपल्या जगात रम्माण असते. अर्धवट फाटलेल्या कपड्यांमध्येही तिला राजकन्येसारखं वाटतं आणि एखादा गोड शब्द ऐकला तरी ती लाजून गुलाबी होते. ती गरीब आहे. अगदी दारिद्र्यरेषेखालचं तिचं आयुष्य. पण तरीही तिच्या डोळ्यात निरागसतेचा एक निखळ झरा सत्य वाहत असतो. सुखासुखात तिचा लहानसा आनंद होता आणि दुःखातही ती हसून म्हणायची, काय झालं आता, हे पण एक दिवस संपणारच ना. मुलगी मोठी झाली, पण संसाराचं काय? गावात हंसाच्या लग्नाची चर्चा सुरू झाली की तिच्या आईचं काळीज दडपायचं. घरात भाकरीला पुरेसं पीठ नव्हतं, तर लग्नात सोनं कुठून आणायचं? एक दिवस तिच्या आईनं तिला विचारलं, हंसा, तुला कसं होय तुझ्या संसाराचं स्वप्न? हंसा लाजली. तिच्या गालांवर चढलेलं लाजरं गुलाबी रंग क्षणात विरलं आणि ती गोड हसली. आई, संसाराचं काही नाही ग, पण रोज पोटभर खायला मिळेल ना. आईला भरून आलं. डोळ्यांतलं पाणी पदराने पुसत ती म्हणाली, माझी हंसा किती समजूतदार झालीये. भूक चटका देणारी. एका संध्याकाळी हंसा घरात होती. आई काही मिळेल तसं स्वयंपाक करत होती. शेजारच्या बाईंकडे भाकरीचा वास आला आणि हंसाला भूक लागली. ती चटकन म्हणाली, आई, मला भूक लागली. आईच्या हातातल्या लाकडाचा टोक उगाचच हातावर फिरला. अगं, थोडं थांब. बाबा येतील ना, मग एकत्र खाऊ. हंसा शांत झाली. ती छोट्या खोलीच्या कोपऱ्यात बसून आपल्या छोट्या बाहुलीशी खेळू लागली. थोड्या वेळाने बाबांनी घरात पाय टाकला, पण हात रिकामेच होते. आईने हंसाला उशाशी घेतलं आणि हळूच कुशीत घेत म्हटलं, चल झोप. उद्या सकाळी सुंदर स्वप्न येतील. आणि हंसा आईच्या मिठीत गुंग होऊन झोपली. हंसा आणि तिचे जग. हंसा मोठी झाली. जग जसं आहे तसं तिनं स्वीकारलं. गरिबी, दुःख, उपासमार या सगळ्याला हस्त हस्त तिनं सामोरं जाणं शिकून घेतलं. तिला मोठ्या गोड बोलण्याची सवय नव्हती, पण तिच्या डोळ्यातली चमक कोणालाही बोलत करायची. अंतिम आठवण. हंसा हे केवळ नाव नाही. ही एका गरीब, निरागस आणि स्वप्नाळू मुलीची कहाणी आहे. ती तशीच होती. एक नाजूक, हळवी पण तरीही काट्यांवर चालणारी. पण आयुष्याच्या काट्यांनी तिला कधी ओरबाडलं तर तिनं ते कटाक्षानं हसून स्वीकारलं. तर मित्रांनो, व्यक्ती आणि वल्ली मधील हंसा ही केवळ एक व्यक्तिरेखा नाही, तर ती आपल्या समाजातील असंख्य हंसांची प्रतिमा आहे. निरागस, हळवी आणि वास्तवाच्या कठीण चटक्यांनी घडणारी. पु ल देशपांडे यांच्या लेखणीने या कथांना जेवढं मिश्किल बनवलं तेवढंच भावनिकही. हंसासारख्या पात्रांमधून आपल्याला हसवत, रडवत आणि विचार करायला लावणारा हा साहित्यसंग्रह खरंच अजरामर आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया एका नवीन साहित्य प्रवासासोबत. तोपर्यंत वाचन सुरू ठेवा आणि मन समृद्ध करत राहा.